मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। या शेतकऱ्यांचं डबल कर्ज माफ होणार आहे। जिल्ह्यानुसार 21 जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झाली आहे। वितरणास मान्यतासुद्धा मिळाली आहे। 3 लाख शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत वाट बघत आहेत, परंतु वितरणास मान्यता झाल्यास अर्ध्या शेतकऱ्यांना याचा लाभसुद्धा मिळालेला आहे। आणि काय अपडेट आहे, ही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। आताची सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी 1 लाख ते 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतले आहे, त्यांनी सर्व कामे माफ केली जाणार आहे। तुम्हाला हे माफ करायचे आहे की किंवा तुमच्या कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का, तुम्हाला तपासायचे असेल तर या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही 1 ते 2 लाख रुपयाचे कर्जमाफी सहभागी होऊ शकता। लोकसभा निवडणुकीमुळे रोजच मोठमोठ्या योजना सुरू आहेत आणि सरकारने जाहीर केलेल्या आहेत। कर्ज विमोचन योजना किंवा किसान क्रेडिट कार्ड कर्जमाफी योजनेअंतर्गत काही उद्दिष्ट शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल। त्यासाठी तुम्हाला विहित पात्रता पूर्ण करावी लागेल। साठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत केवळ अशा लोकांसाठी कर्ज माफ केले जाईल त्यांच्या कुटुंबातील उत्पन्नाचा स्रोत शेती आहे। त्या शेतकऱ्यांकडे मूळ आधार कार्ड, शिधापत्रिका असणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांकडे त्यांचे किसान बचत खाते असले पाहिजे, त्याचा वापर करून त्यांचे कर्ज घेतले जाते। या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्याला दिला जाणार आहे। शेतकऱ्याकडे त्याचे किसान बचत खाते असेल पाहिजे, त्याचा वापर करून त्याचे कर्ज घेतले जाते। या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्याला दिला जाईल। जर तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल। सर्वप्रथम तुम्हाला कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार। त्यानंतर होम पेजवर तुम्हाला कर्ज विमोचन स्थिती पाहायला मिळेल। या पर्यायावरती क्लिक करायचं। त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आणि आवश्यक काही काळजीपूर्वक माहिती आहे ती तुम्हाला सबमिट करावी लागणार। खाते प्रकारात तुम्हाला NPAच्या पर्यायावरती क्लिक करावे लागेल। त्यानंतर दुसरे पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला एक छोटा अर्ज करावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल। त्यानंतर तुम्हाला ती बँक निवडावी लागेल ज्याचा वापर तुम्ही तुमचे कर्ज घेतले आहे। आता सरकार तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल आणि एक यादी जाहीर करेल। तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती ती यादी तुम्ही चेकआउट करू शकता। तुमची या यादीत नाव असल्याचे तुम्ही शेतकरी कर्जमाफ केले आहे असं समजले जाईल। KCC कर्जमाफीसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा? शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज करू शकता। त्यासाठी तुम्हाला CSC केंद्रावरती जाऊन जवळपास प्रत्येक क्षेत्रात ग्राहक समर्थन केंद्राची सुविधा सुरू झाली आहे। तुम्ही तिथे जाऊन तुमची शेतकरी कर्जमाफीची मागणी करू शकता। त्यानंतर तो तुम्हाला आवश्यक कागदपत्रे विचारेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी अर्ज करेल आणि तुमच्या शेतकऱ्याचा समावेश केला जाईल। कर्जमाफी योजनेत नाव जाईल। तो अर्ज केल्यावर तुमचे कर्ज माफ होणार नाही। सर्वप्रथम सरकार तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पुष्टी करेल। त्यानंतर ते अधिकृत वेबसाईटवर एक यादी जाहीर करेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव तपासावे लागेल आणि या यादीत तुमचे नाव आले की तुमचं कर्ज माफ होईल। ताबडतोब अर्ज केल्यानंतर तुमचे कर्ज